है बहार अपनों का प्यार क्या कहना। मिले हम छलक उठा खुशी का खुमार क्या कहना। खिले खिले चेहरों से आज घर है मेरा गुले गुलजार क्या कहना। खिले खिले चेहरों से आज घर है मेरा गुले गुलजार क्या कहना। लाया है बहार अपनों का प्यार क्या कहना। मिले हम छलक उठा खुशी का खुमार क्या कहना। या शाळेचा या सेवेचा निरोप मी घेते आज। या शाळेचा या सेवेचा निरोप मी घेते आज। कर्तव्य हे पूर्ण झाले कर्तव्य हे पूर्ण झाले निवृत्तीचे आले क्षण हे। या शाळेचा या सेवेचा निरोप मी घेते आज। साठी जीवन दिधले कर्तव्याचे पालन केले। शाळेसाठी जीवन दिधले कर्तव्याचे पालन केले। नियमापरी हे दिवस आले नियमापरी हे दिवस आले। सर्वांचे आभार मुक्त मी झाले आज रे। या शाळेचा या सेवेचा निरोप मी घेते आज। सर्व मुलांना दिले आईचे प्रेम तयाना। गोड गोजिऱ्या सर्व मुलांना दिले आईचे प्रेम तयाना। येईल आठवण तुम्हा सर्वांना येईल आठवण तुम्हा सर्वांना। विसरू नका आता मुक्त
रे या शाळेचा या सेवेचा निरोप मी घेते आज. शिक्षक झाले जिजाऊ अन सावित्रीचा तोच आमुचा अंश आहे. जिजाऊ अन सावित्रीचा तोच आमुचा अंश आहे. आमुच्या रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे. गेली कित्येक वर्ष या ईश्वरीय तेजाचा अंश घेऊन अखंड ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या आमच्या सर्वांच्या लाडक्या मुख्याध्यापिका सौ प्रणिता लाखन मॅडम यांचा आज सेवापूर्ती सन्मान सोहळा. मान्य मुख्याध्यापिका सौ प्रणिता लाखन मॅडम यांचा जन्म 26 ऑगस्ट 1966 श्रावण शुद्ध एकादशीचा. लहानपणापासूनच हुशार, चोखंदळ व धाडसी वृत्तीमुळे त्या सर्वांच्याच लाडक्या होत्या. शैक्षणिकदृष्ट्या सक्षम झाल्यानंतर सन्मान्य लाखन सरांच्या अभ्यासवर्गात विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आपण उभ्या राहिलात. ज्ञान साधना आणि ज्ञानदानाच्या बाबतीत असणारी तळमळ आणि त्यागाची भावना हे सूत्र जुळल्याने 1998 साली लग्नाच्या पवित्र बंधनात आपण लाखन सरांशी बांधल्या गेलात. केवळ 13 विद्यार्थ्यांना घेऊन शाळेची मुहूर्तमेढ रोवली आणि हा दिमागदार प्रवास मजल दरमजल करत 1700 विद्यार्थ्यांना घेऊन अविरतपणे चालू आहे. मात्र हा प्रवास काही सोपा नव्हता. अनेक समस्या, खाचखळगे, काट्याकुट्यांना तुडवत तहान भूक विसरून आपण परिस्थितीशी 2 हात केले. यामध्ये वेळोवेळी आपल्याला महाराष्ट्र विधान भवनाचे ग्रंथपाल सन्मान्य श्री वाघमारे साहेब यांचे आपल्याला मार्गदर्शन लाभले. आपला संसार, कुटुंब यात गुंतून न राहता सतत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण नेहमी प्रयत्नशील राहिलात. 2004 साली मुख्याध्यापक पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नियमांच्या चौकटीत राहून सर्व जबाबदारी चोख पार पाडली आणि प्रत्येकाशी स्नेहाचे व आपुलकीचे नाते निर्माण केले. शैक्षणिक क्षेत्रात एक महत्त्वाचं स्थान निर्माण केलं. कोटक एज्युकेशन फाउंडेशन संस्थेला हाताशी घेऊन नवनवीन तंत्र शिकण्यासाठी आणि शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी आपण लखनौ, दिल्ली यांसारख्या ठिकाणी भेटी देऊन आपण आपले कर्तृत्व आणि नेतृत्व दाखवून दिले. मुंबईमधील विक्रोळी येथील शाखा उत्तमरित्या कार्यरत केल्यानंतर आपण लाखन सरांच्या खांद्याला खांदा लावून रत्नागिरीतील लांजा या ठिकाणी भव्यदिव्य इमारत उभी केलात आणि विद्यार्थ्यांना एक सुंदर शिक्षणाचं दालन खुलं करून दिलात. त्याचबरोबर श्री वाघमारे साहेब व सौ वाघमारे मॅडम या दाम्पत्यासोबत सांगली, बेळंकी या ठिकाणी अशाच प्रकारचे ज्ञानार्जन सुरू करण्यात आपण यशस्वी झालात. शाळेच्या उन्नतीसाठी आपण केलेल्या मार्गदर्शनामुळे शाळेचे शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी वॉर्डस्तरीय, जिल्हास्तरीय तसेच राज्यस्तरीय पातळीवर आपला ठसा उमटवला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शाळेला डिजिटलायझेशन करण्यात आपला मोलाचा वाटा आहे. आपण नेहमीच विद्यार्थ्यांमध्ये राहून त्यांना प्रोत्साहन दिलात. त्यामुळे आज हजारो विद्यार्थ्यांच्या मनामनात आपण एक अढळ स्थान निर्माण केले आहे. आपण सुरू केलेल्या अखंड ज्ञानगंगेतून आज हजारो विद्यार्थी विविध क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कार्य करताना दिसत आहेत. गाभाऱ्यातील नंदादीपासारखे आयुष्य तेवत राहून विद्यार्थी जीवनाचा नंदादीप अखंड तेवत ठेवण्यासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या आपणास आम्हा सर्वांचा हा मानाचा मुजरा. आयुष्याच्या उतरणीला हळूहळू उतरत जावे, आयुष्याच्या उतरणीला हळूहळू उतरत जावे, चालता चालता पायामध्ये बळ तेवढे जपत राहावे. कर्तृत्वाची उंची तुमच्या आम्हा सर्वांस ठावे, तुमच्या आठवणीच्या हिंदोळ्यावर नित्य सदा झुलत राहावे, नित्य सदा झुलत राहावे.